अंजली जोशींचं विरंगी मी विमुक्त मी अत्यंत सुंदर पुस्तक, मला अनेक वर्षात वाचलेलं एक फार महत्त्वाचं पुस्तक असं स्वतःलाही वाटतं. संध्या टाकसाळे त्यांच्याबद्दल असं म्हणतायत, महाराष्ट्रात आणि एकूणच मराठी साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात ऐहिक व उदार विचारांचे वारे अधूनमधून घोंगावत असतात. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून स्त्रियांचे प्रश्न, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समता, स्त्रियांचे शोषण यांची चर्चा सतत यांना त्या स्वरूपात होत असते. तरीही अनेक विषय असे असतात की ज्याला हात घालायला पुरोगामी म्हणवणारेही भितात किंवा संकोच करतात, कारण ते विषय हाताळण्यासाठी आवश्यक असणारा आवाका किंवा निर्भीडता त्यांच्याकडे नसते. असा आवाका आणि निर्भीडता शिवाय त्याच्या जोडीला भाषेची आणि विचार प्रतिपादनाची हातोटी असणारी ही लेखिका वरील सर्व गुणांचा आविष्कार विरंगी मी विमुक्त मी या कादंबरीत आहे. स्त्रीची लैंगिकता हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन अंजलींनी ती लिहिलेली आहे. अंजली. नमस्कार. इथे जमलेला सर्व श्रोतृवर्ग, सन्माननीय मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे बंधू भगिनी, या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करते आणि महाराष्ट्र फाउंडेशन, साधना ट्रस्ट या दोन्ही संस्थांचे इथे मला मनोगत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते आणि आपलेही आभार मानते, कारण आपण मनोगत ऐकण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित राहिला आहात. विरंगी मी विमुक्त मी ही स्त्री लैंगिकतेच्या अनेक पैलूंवर भाष्य करणारी कादंबरी आहे. मी अल्बर्ट एलिस नंतर लिहिलेली ही माझी दुसरी कादंबरी. जरी या कादंबऱ्यांच्या आशयात फरक असला तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एक समान धागा आहे. मी जेव्हा अल्बर्ट एलिसांचा विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र अभ्यास करत होते तेव्हा त्यातले काही संदर्भ तपासून बघत होते आणि त्यावेळेला विरंगी मी या नायिकेचा शोध मला लागला. ही नायिका पाश्चात्य आहे, ती चित्रकार आहे, तिने स्त्रीवादी चळवळीत काम केलं आहे. त्या चळवळीतून बाहेर येऊन तिने स्वतःचं एक वेगळं जीवन तत्त्वज्ञान रुजवलं आहे. ती धाडसी आहे, वादळी आहे, वादग्रस्त आहे आणि तिचा जीवन प्रवास मला वेगळा वाटलाच. पण लैंगिकतेवर ती जे निर्भीड आणि मुक्त भाष्य करते त्याने मला विचारप्रवृत्त केलं. तिचे जे काही विचार आहेत, उदाहरणार्थ लैंगिकतेचा नीतिनिरपेक्ष भूमिकेतून विचार केला पाहिजे किंवा लैंगिक मुक्ती ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू असते किंवा कामवासनेतला कोंडमारा हा बऱ्याचशा मानसिक समस्यांचं कारण असतं. हे सगळे तिचे जे विचार आहेत त्यात मला तथ्य वाटायला लागलं. आणि मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे काही मी ज्या समुपदेशनासाठी केसेस हाताळते त्या हाताळत असताना तिच्या बोलण्याची प्रचितीसुद्धा मला येत गेली. ती जे बोलते ते थेट आहे, निखळ आहे. तिच्या कृतीतली आणि बोलण्यातली पारदर्शकता मला स्पर्शून गेली. स्त्रीने आत्मनिर्भर व्हायला पाहिजे असं आधी पण प्रतिपादन केलं आहे, पण कामसुखात स्त्रीने आत्मनिर्भर व्हायला पाहिजे हे मात्र तिचं प्रतिपादन फार वेगळं आहे, नवीन आहे आणि अनयुज्वल आहे. आणि त्यात तिचा वेगळेपणा असा आहे की ती नुसतं प्रतिपादन करून थांबली नाही, तर ते आचरणात कसं आणायचं याचा तिने मार्ग सांगितला. म्हणजे तिने जे काही मार्ग आणि तंत्र सांगितलीत की उदाहरणार्थ अपराधमुक्त हस्तमैथून किंवा क्लायटोर ऑर्गॅझम यासारखी जी तिने काही तंत्र सांगितली ती स्वतः तिने अवलंबली, स्वतःवर पहिल्यांदा केली, इतरांना प्रशिक्षण दिले, इतरांना धडे दिले. आणि मला असं वाटायला लागलं की हे खूप महत्त्वाचं आहे, हे यायला पाहिजे, हे समाजासमोर यायला पाहिजे, कारण ते खूप उपयुक्त आहे. खरं तर लैंगिकता हा विषय खूप जवळचा आहे सगळ्यांचा, पण त्यावर उघड बोलणं हे टाळलं जातं आणि त्यात बरेचसे पूर्वग्रह असतात आणि बऱ्याच वेळेला म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांना मार्ग कमी असल्यामुळे स्त्रियांचा कोंडमारा जास्तीत जास्त होतो आणि मग बऱ्याचशा स्त्रिया ह्या विनाकारण सोसत राहतात. तर हे सोसणं जे आहे ना ते अपरिहार्य नाही, त्यासाठी अनेक मार्ग आहेत किंवा ते कमी करता येतं. हे जे तिचे विचार ती जे सांगत होती ते मला फार उपयुक्त वाटलं आणि मला असं वाटलं ह्याचा फार निश्चित उपयोग होईल.
आज समाजामध्ये आपल्याला अनेक स्त्रिया दिसतात की एकट्या आहेत, अविवाहित आहेत, त्या कशी कामपूर्ती करत असतील ह्याचा विचारही कोणाच्या मनाला शिवत नाही, किंवा विचार आला तरी त्याकडे कानाडोळा केला जातो. आणि नुसत्याच एकट्या राहणाऱ्या स्त्रिया म्हणायचं नाही आहे मला, किंवा जोडीदार असलेल्या स्त्रियासुद्धा अनेक वेळेला हा कामवासनेचा कोंडमारा होतो. आणि त्यावेळेला तिने जे सांगितलेले जे उपाय आहेत किंवा जी तंत्र आहेत ती जर अवलंबात आणली तर फार त्याचा उपयोग होऊ शकेल, कारण ती स्वतःहून करायची आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही सामाजिक नियमांचं उल्लंघन नाही आहे, कुठेही दुसऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली नाही आहे, किंवा कुठल्या नियमांचा भंग नाही, तर ती स्वतःच आचरणात आणायची आहेत. म्हणून ती जे म्हणते की कामसुखामध्ये स्वावलंबी व्हा, कामसुखामध्ये आत्मनिर्भर व्हा, हा जो तिने दिलेला मंत्र आहे तो फार महत्त्वाचा मला वाटला. ती असं स्त्रियांना सांगते की तुम्ही स्वावलंबी व्हा आणि कामतृप्तीसाठी विजोड पुरुषाच्या जागी फरफटत जाऊन स्वतःचं स्वत्व गमावू नका. आणि हे जे तिचे जे विचार आहेत ते मला उपयुक्त वाटले. आणि मला एक खूप अशी प्रबळ धारणा होती की ह्याच्यावर लिहायला पाहिजेच. आणि त्या एका धारणेमधून मी ह्या लेखन कार्याला सुरुवात केली. ह्या लेखन कार्यासाठी मी कादंबरीचा रूपबंध निवडला, कारण कादंबरी या माध्यमामध्ये प्रचंड ताकद असते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती खूप प्रभावीपणे कशी पोचते ते मी अल्बर्ट एलिसच्या वेळी मी अनुभवलं होतं. त्याच्यामुळे तो रूपबंध निवडल्यामुळे मला खूप स्वातंत्र्य मिळत गेलं की उदाहरणार्थ पात्र, वातावरण निर्मिती किंवा प्रसंग, नायिकेचा मानसिक आणि वैचारिक प्रवास हा मी माझ्या सर्जनशीलतेने रेखाटू शकले. पण त्याच वेळेला माझ्या मनात एक गोष्ट ठाम होती की मला जी नायिका दाखवायची आहे, म्हणजे मला कादंबरीत काय मांडायचं आहे हे माझ्या डोक्यात निश्चित होतं. मला जे दाखवायचं आहे कादंबरीत तो नायिकेचा नुसता जीवन प्रवास नाही आहे, तर त्या प्रवासामध्ये तिला एक आत्मभान येत जातं आणि त्या आत्मभानातून तिचा आत्मनिर्भरतेकडे जो प्रवास होतो तो मला दाखवायचा होता. पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी होती की मला तिची सैद्धांतिक किंवा वैचारिक बैठकच हाताला लागत नव्हती आणि त्यामुळे तिचा शोध घेणं माझ्यासाठी क्रमप्राप्त होतं आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी माहिती माझ्याकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे मला काही अनुमानं बांधायला लागली त्याच्यासाठी. आणि त्यातलं मुख्य अनुमान असं होतं की तिच्या जीवनामध्ये काही प्रवाह हे महत्त्वाचे असले पाहिजेत. म्हणजे असे 2 प्रवाह मी निश्चित केले. त्यातला पहिला होता चित्रकलेचा प्रवाह, कारण तो प्रवाह मी महत्त्वाचा मानला, कारण कलेचं शिक्षण हे जीवनाला मनुष्याला व्यापक जीवनदृष्टी प्राप्त करून देतं किंवा रूढीबद्ध विचारसरणीतून बाहेर काढतं, यावर माझा विश्वास होता. त्यामुळे हा प्रवाह मी महत्त्वाचा मानला. आणि दुसरा प्रवाह होता तो होता स्त्रीवादी चळवळीचा, कारण तिने प्रत्यक्ष चळवळीत काम केलं होतं आणि जेव्हा आपण काम करतो तेव्हा विचारांचा परीघ हा रुंदावत जातो. त्यामुळे हे 2 प्रवाह महत्त्वाचे मानून मी त्याबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली. अर्थात हे दोन्ही क्षेत्र माझ्या मुख्य अभ्यासक क्षेत्राच्या बाहेरची होती, कारण माझं अभ्यासक क्षेत्र मानसशास्त्र आणि HR म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन आहे. आणि त्यातूनही नायिकेचा कालखंड हा 70 ते 80 वर्षापूर्वीचा होता. पण एकदा सुरुवात केल्यानंतर खूपशी माहिती हाताला लागत गेली आणि बरेच गोष्टी माझ्यापाशी जमत गेल्या. म्हणजे उदाहरणार्थ त्या काळातलं चित्रकलेचं शिक्षण किंवा चित्रकलेचा प्रवाह किंवा प्रसिद्ध चित्रकार, चित्रकला संग्रहालय इथपासून ते त्या काळातली स्त्रीवादी चळवळ, तिने केलेलं कार्य, तिचा मानसावर झालेला परिणाम आणि त्या चळवळीतले अंतर्गत कलह, मतमतांतरं अशी सगळी माहिती माझ्यापाशी हळूहळू जमा झाली आणि अशा तऱ्हेने कादंबरीचा पट विणला जाऊ लागला. त्याचबरोबर तिच्या व्यक्तिमत्वाचंही मी वेध घेत होते, म्हणजे तिच्या व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांचा. कारण एखादी व्यक्ती जेव्हा समाजाचा विरोध पत्करून जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी करते तेव्हा तिची व्यक्तिमत्व वैशिष्ट्य ही सर्वसामान्यांपेक्षा फार वेगळी असतात. आणि त्याच्यामुळे ती एकदा निश्चित केल्यानंतर मग मला तिचं व्यक्तिचित्रण हे सोपं गेलं. आणि अर्थात कादंबरीचा रूपबंध असल्यामुळे हे सृजनशील स्वातंत्र्य मी घेऊ शकले आणि त्याप्रमाणे तिचं मी रेखाटन करू शकले. स्त्रियांच्या लैंगिक जाणीवा हा फारसा न बोलला गेलेला विषय आहे आणि अस्पर्श आहे, संवेदनशील तर आहेच आहे. या कादंबरीच्या निमित्ताने मला या विषयाला,
यथोचित न्याय देता आला ह्याचं मला समाधान आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारांच्या ज्या काही परंपरा आहेत त्यामध्ये आगरकर कर्वे यांची विवेकवादी परंपरा खूप महत्त्वाची आहे. आद्य समाज स्वास्थ्यकार रधो कर्वे यांनी जे लैंगिक शिक्षणाचं कार्य केलं आहे ते सर्व महाराष्ट्राला सुपरिचित आहे. त्यांनी 90 वर्षापूर्वी म्हणजे 1927 साली समाज स्वास्थ्याचा पहिला अंक काढला आणि त्यानंतर खूप निष्ठेने किंवा एकहाती खूप समाजाची टीका आणि विरोध पत्करून ते कार्य त्यांनी पुढे चालू केलं आणि ही परंपरा कायम जागती ठेवली. पण मधल्या काळामध्ये ही परंपरा खंडित झाली होती. या परंपरेशी नातं सांगणारी कादंबरी मला लिहिता आली याचा मला आनंद आहे. महाराष्ट्रामध्ये दुसरीही एक परंपरा आहे ती म्हणजे स्त्रीवादी चळवळीची. सुधारणावादी किंवा मानवतावादी आणि स्त्री सबलीकरणासाठी झटणारी अशी ही परंपरा आहे आणि स्त्रीने आत्मनिर्भर होणं हा त्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. तर या परंपरेशीही या कादंबरीची नाळ जोडलेली आहे आणि महाराष्ट्र फाउंडेशनच्या निवड समितीने विरंगिमीची ही वैचारिक बैठक समजून घेतली, त्याची दखल घेतली, हे माझ्यासाठी निश्चित उत्साहवर्धक आहे आणि मला खूप बळ देणारं आहे. आणि या कादंबरीचा या पुरस्कारासाठी या कादंबरीची निवड होणं हा मी माझा सन्मान समजते आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्या ह्या कादंबरीच्या पुढच्या प्रवासाला आणि माझ्याही पुढच्या लेखन प्रवासाला निश्चित उपयुक्त होतील अशी आशा इथे व्यक्त करते. धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद अंजली. खूपच सुंदर शब्दात तू तुझ्या पुस्तकाची ओळख करून दिलीस. अतिशय महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं आहे, साहित्यविषयक पुस्तकांची किंवा लेखकांची निवड करण्याची जी समिती होती ज्याचा उल्लेख तू केलास त्यामध्ये श्रीयुत मुकुंद टाकसाळे, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ हे गेल्या वर्षीचे मला वाटतं पुरस्कार विजेतेही आहेत एका पुस्तकाचे, आणि अतुल देऊळगावकर या तिघांनी असंख्य पुस्तकं वाचून बघून त्याची निवड केलेली